आमरे, जे केलेस ते कबूल कर. अगं पण दीदी, म्हणलं ना कबूल कर. अरे पण काय केलंय तिनं? दीदी, मी जे काय केले ना ते फक्त तुझ्यासाठी केले. हे बघ आमरे, मला माहितीये तुझा हेतू चांगला होता, पण तू जे केलेस ते मला पटलेलं नाही. अगं होय, पण आता काय दिवा लावला हिनी? आमरे बोल. आमरीनं काय बी चुकीचं केलेलं नाही, आणि तू ज्याला चोरी म्हणतीस ना ती चोरी नाहीच. डीजे, तू तिची बाजू घेऊ नकोस. आता काय झालंय ते तरी सांगा. हे लुबऱ्या, तू बी सामील हायस म्हणजे नक्कीच काय तर मोठं कांड केलेलं दिसतंय हिनी. हा काय गे, म्हणजे कसली चोरी केली हिनी? हा, केलीच असणार. आधी त्या ऑफिसच्या वेळी तसं घडलं आणि आता काहीतरी केलं. आमरे अगं बोल की आता तरी. मी आत्तीच्या कपाटातनं पैसे चोरले, पण ते पैसे माझ्या दीदीच्याच हक्काचे होते. अगं ए आमरे, तिनं गुन्हा केलाय आणि तो कबूल पण केलाय. म्हणजे चोरी करायची आणि वर कबूल बी करायची, म्हणजे झालं का समजा? ती माफी पण मागेल, पण तिच्यावर हात उचलायचा अधिकार तुला नाही. आमरे, पैसे परत कर. नाही दीदी, हे पैसे तुझ्या हक्काचे आहेत. मी नाही ह्या बाईला देणार. आमरे पैसे दे, मी सांगते ना तुला. नाही दीदी, मी नाही देणार म्हणलं ना. आत्ते सोड. आमरे सोड. मम्मी, नाही आत्ते, मी आमरे, तुला सोड नाही पैसे. पैसे घेऊ देणार. जे काय झालं ते कळलंय मला. आणि आत्याबाई, त्या पैशांवर तुमचा नाही, वाघमाऱ्यांच्या आईंचा अधिकार आहे. आई, याच्यावर फक्त तुमचा हक्क आहे. आणि आत्याबाईने यातला एक पैसा जरी घेतला ना तरी मला सांगा, काय करायचं मी बघतो. आणि आमरे, तुला परत असलं काय करायची वेळ येणार नाही, कारण इथनं पुढे वाघमाऱ्यांच्या पैशांवर फक्त आईंचा अधिकार असा. थँक्यू दाजी. आमरे, आईची काळजी घे. चला वाघमारे, आपण निघू. आई काळजी घ्या. सत्या, तुला कसं कळलं रे? तू कसं काय आलास इथं? अहो, तुम्हाला हुडकायला पोलीस स्टेशनला गेलो होतो. तिथं कळलं की तुम्ही इकडं आलाय. आणि इथं आलो तर काय वेगळंच दिसलं समोर, म्हणून मग मध्ये पडलो. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. नाही सत्या, हे बघ, आत्या आईला त्रास देईल म्हणून मला जास्त बोलता येत नाही, पण तू केलं ते अगदी योग्य होतं. मला अभिमान वाटते तुझा. आता घरी चला. घरी गेल्यावर तर अजून भारी वाटेल तुम्हाला. का बरं? कारण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? परत? अहो, नवऱ्यानं बायकोला असं सारखं सारखं सरप्राईज देत राहिलं पाहिजे. चला.
ढांटाडान, टडाडाडान. काय रे एवढं सामान? सत्या रे एवढा आणायला नाही सांगितलं होतं मी. हा वर्षभर पुरल एवढा का आणलास? वाघमारे मी नाही आणले. मग कुणी आणलं? काय झालं, मी सामान आणायला दुकानात गेलो होतो, पण जरा पैसे कमी होते माझ्याकडे, मग त्यानं सामान दिलं नाही मला. आता हे लोकांना कसं कळलं माहित नाही, पण नंतर त्यांनी ऑफिसच्या बाहेर गर्दी केली आणि मी किती नाही म्हटलं तरी ऐकतच नव्हते. गॅस म्हणले सगळं. वाघमारे, आजपर्यंत लोकांसाठी मी जे काही केलं ना, त्याच्या प्रेमापोटी लोकांनी हे सगळं केलं माझ्यासाठी. त्यामुळं मला नाही म्हणता आलं नाही. सत्या, ही सगळी तुझी मेहनत आहे. आजवर लोकांसाठी निस्वार्थी भावनेनं जे काही केलंस ना, त्याचंच बक्षीस आहे. भलेही आपल्याकडे पैसा कमी असू दे, पण लोकांच्या प्रेमाची संपत्ती अमाप आहे. मला तुझा लय अभिमान वाटतोय सत्या. हा, इकडे पुस, इकडे पुस. तिकडे पुस. सपनावहिनी तुम्ही पुसा. पुसकी हाय का तुझ्यात? मम्मी साहेब आहेत का? अगं बाई, हा आहेत की. तुम्ही कोण? अगं बाई, मी पण काय काळा कोट काळे कपडे वकीलच असणार है ना? मी ऍडव्होकेट अतुल सोनावले. मम्मी साहेबांनी बोलवलं होतं मला. होय का? या बाई, आतमध्ये या. या. बसा बसा. मी बोलवते हा मम्मींना. मम्मी! आले मी. वकील साहेब आलेत ना, चहा पाण्याचं बघ जा. चल चल. होय. काय झालं मम्मी साहेब, अचानक बोलवलं? काय काम होतं? तसंच काम होतं जरा. तिचं हे सपने, तू सत्ता चहा पाण्याचं बघायचा. चाललेच होते. वकील साहेब, एका प्रॉपर्टीची कागदपत्र बनवायची मला. तुम्ही फक्त सांगा मम्मी साहेब, कागदपत्र बनवण्याच्या बाबतीत माझा हात कुणीच धरू शकत नाही.